मतदारसंघातनं उमेदवारी मिळाली आहे राजश्री पाटील यांना। राजश्री पाटील यांचं आज कुटुंबियांनी औक्षण केलं आणि यानंतर त्या राळेगाव मतदारसंघात जातील। मतदान करण्यापूर्वी आई-वडिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताना राजश्री पाटील या भावूक झालेल्या होत्या। यवतमाळ वाशिमचं आतापर्यंतचं प्रतिनिधित्व केलेलं आहे शिवसेनेच्या भावना गवळी यांनी। पिंजून काढला। आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे आणि आज आपण आई-वडिलांचा आशीर्वाद घेतले, देवाला प्रार्थना सुद्धा केली। आपण भावूक झाल्या, काय सांग? निश्चितच हा माझ्यासाठी भावूक क्षण आहे। आज आई-बाबांची आठवण येणं साहजिक आहे। बाबांचंही एक राजकीय वाटचाल मी बघितलेली आहे। आजचा दिवस त्यांना बघता आला असता तर तो त्यांच्या आयुष्यातला परमोच्च सुखाचा दिवस राहिला असता असं मला वाटतं। माहेरची सेवा करण्याची संधी मला या निमित्ताने मिळते। एखाद्या मुलीला आपल्या माहेरच्या विकासासाठी काम करणं, माहेरचा मतदारसंघ आहे माझा, त्याच्यामुळे निश्चित इथला काम करणं, या भागाच्या विकासासाठी मला काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी आत्मीय सुखाची एक भावना आहे। त्याच्यामुळे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे। राजकारणापलीकडची एक वेगळी माझी गुंतवणूक, भावनिक गुंतवणूक या निमित्ताने दिसते आम्हाला। बाहेरचा उमेदवार विरोधाकडून आरोप होत आहेत भूमिपत्र विरुद्ध, आणि अशातच आज मतदानाचा दिवस आहे, काय? मला जे हा आरोप किंवा काय आहे हे फक्त तुम्ही पत्रकार मीडिया जेव्हा बोलते तेव्हाच कळतं। ही निवडणूक ह्या भूमिपुत्र विरुद्ध भूमिकन्या अशी आहे, त्याच्यामुळे हे सगळं मला मीडियातनं कळतं। जनतेने मला कुठेच जाणून दिलं नाही। प्रचार करताना मला लोकांचा उत्साह, लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत केला, सन्मान केला, ज्या पद्धतीने मुलीचं घरात स्वागत होतं त्या पद्धतीने लोकांनी माझं स्वागत केलं। कार्यकर्ते, पदाधिकारी, माहितीच्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने एकंदरीत वातावरण होतं त्यात मला तरी कुठे जाणवलं नाही। ज्यांना कुठलेही आरोप करायला दुसरे विषय नव्हते त्यांनी हे सगळे बिनबुडाचे आरोप केले माझ्या लेखी, त्याला काही फार महत्त्व नाही आहे। तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगलेला पाहायला मिळतोय। इकडे बुलढाण्यामध्ये रविकांत